नवऱ्याचा टिफिन पॅक झाला, सगळं काय झाल्यानंतर सर्व महिला ही आयडिया वापरतात. मस्तपैकी असं गरमागरम चहा बनवायला बाजूला ठेवतील आणि स्वतःसाठी अशी गरमागरम खरपूस अशी पटकन पोळी बनवून घेतील आणि ती खायलाही खूप मज्जा येते. आणि सगळ्यात शेवटची म्हटल्यावर आपण त्यालाही भरभरून असं तेल लावत असतो बरं. अहो, तरी नवऱ्याचं तेल वाचवावं म्हणे, पण जेवढं एका भाजीला तेल लागेल ना, तेवढं सगळं तेल आपण ह्या चपातीला लावतो आणि अक्षरशः एवढी सुंदर चपाती बनवतो, की सगळेजण ह्या चपातीची वाट बघत असतात. पण आपण महिला सगळेजण कामावर गेले, या सगळं घर मोकळं झाल्यानंतर अशी खरपूस चपाती बनवतो आणि खातो. आणि खरं सांगू का, अशी चपाती खाण्यामध्ये जे सुख आहे, ते जेवण्यात सुख नाही आहे, हे खरं आहे. मस्तपैकी असा चहा घ्या, खरपूस अशी चपाती आणि कुणी मला सांगा चटणी लावून अशी चपाती बनवतं आणि खातं. मी तर खाते बाबा, मला तर खूप आवडतं. सो मूळव्याध झाला तरी हरकत नाही, पण अशी चपाती मी खाणारच.